चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी हा आरोप केलेला आहे। तसंच आपल्याला उमेदवारीचा अर्ज भरू दिला जात नसल्याचा विजय पाटकर यांनी आरोप केलेला आहे। अत्यंत गंभीर असा हा आरोप विजय पाटकर अभिनेते विजय पाटकर यांचा तर जूनमध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीसाठी आपल्याला फॉर्म भरून दिला जात नाहीये, अर्ज भरू दिला जात नाहीये असं विजय पाटकर यांनी गंभीर आरोप केलाय। विजय पाटकर स्वतः अभिनेते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, आपलं स्वागत पुढारी न्यूजवर। नक्की काय आरोप आहे तुमचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आरोप तुम्ही करताय कुणी विशिष्ट व्यक्तीवर तुम्ही आरोप करणार आहात का? कुणाकडे तुमचा रोख आहे? नाही, मी आरोप करत नाही। मी जे झाले ते सांगतोय। मी जो फॉर्म पाठवला होता माझ्या लोकांबरोबर, कोल्हापूरचे काही मित्र होते माझे, त्यांच्याबरोबर 20 तारीखला पाठवला होता आणि 22 तारीख पर्यंत संध्याकाळी 4:30 पावणे 5 पर्यंत माझा फॉर्म भरला गेला नव्हता। तर मी आपल्या मित्रांना विचारलं, अरे काय काय झालं, फॉर्म काय नाही भरला गेला अजून आपला? नाही, ते होईल 6 वाजेपर्यंत होईल, ते सगळं होईल, फोन येतील, होईल, सगळं व्यवस्थित होईल। ठीक आहे। नंतर कळलं की माझा फॉर्म भरला गेला नाहीये। नंतर विचारलं का का भरला गेला नाही माझा? नाही, ते सगळं ते जरा दबाव होता, हे होता। आता मी तिकडे नव्हतो, त्यांनी काय सांगितलं नाही, फक्त त्यांनी एवढंच सांगितलं की दबाव होता आणि मग ते ठरवत होते, ह्यांना घ्या, त्यांना घ्या, ह्यांना काढा, त्याला काढा, ह्याला बसवा, त्याला उभं करा, असं सगळं चाललं होतं। पण हे काय चाललंय? हा प्रकार जर येत असेल, बाहेरची माणसं जर ठरवत असतील महामंडळात कोण उभं राहायचं आणि कोणी बसायचं, तर हे अत्यंत दुर्दैवी आणि वाईट आहे। हां, अच्छा विजय सर, आणखी एक महत्त्वाचं, तुम्ही यानंतर तुम्हाला जेव्हा या सगळ्याची जाणीव झाली त्यानंतर तुम्ही चित्रपट महामंडळाशी संपर्क साधला का किंवा त्यांनी काही प्रतिसाद दिला का याविषयी? या चित्रपट महामंडळाचा काही दोष नाहीये। म्हणजे फॉर्म तिथपर्यंत गेलाच नाही जो सबमिट करत असतो ना। म्हणजे मध्येच काही अडथळे येत आहेत असं तुमचं म्हणणं आहे? म्हणून दबाव आला म्हणून आमच्यावर, म्हणून आम्ही काय सध्या भरला नाही, भरतो आम्ही, करतो। तुम्हाला या संदर्भात काही आणखी संशय, काही वशिलेबाजी होत असावी किंवा अंतर्गत काही राजकारण असावं यात सुद्धा चित्रपट राजकारण आहे? हे अंतर्गत राजकारण आहे। ते अंतर्गत राजकारण आहे। ते मी ते मुंबई शूटिंगला असल्यामुळे मी तिथे नव्हतो, त्यामुळे मला ते तसं काही 100% सांगता येणार नाही। मी मुंबईत होतो, शूटिंग 4 वाजेपर्यंत शूटिंग करत होतो। जस्ट येताना मी फोन केला, मला माझ्या मित्रांनी सांगितलं तुझा फॉर्म भरला गेला नाहीये, विचार जरा। तो मी विचारलं 4:30 पावणे 5 ला। हे अंतर्गत राजकारण नक्कीच आहे ना। अच्छा, अंतर्गत राजकारण आहे असं तुम्ही म्हणताय सर, पण तुमचा आणखी कुणावर संशय आहे का? नाही, संशय मला, कारण मी ऐकीव आणि मी बघितलेलं नाही, तिकडे होतो। ते सांगतील ते याच्यावर करून मी नाही बोलू शकत, कारण चुकीचं ठरेल ते। मी तिकडे असलो असतो आणि मला कोणाचा फोन आला होता किंवा कोणी बोललं असतं मला, तर मी आवर्जून नाव घेऊन सांगितलं असतं, या माणसाने मला फोन केला, या माणसाने सांगितलं की तू फॉर्म भरू नको, थांब म्हणून। हे मला वाया कळलं, त्यामुळे मला फक्त एवढंच कळतंय की अंतर्गत राजकारण आहे। अच्छा, अंतर्गत राजकीय दबाव आहे असं म्हणताय, पण कोणाचा राजकीय दबाव असू शकतो असं वाटतंय? काही अंदाज तुमचा किंवा तुम्हाला आरोप करा असं आम्ही थेट म्हणणार नाही, पण तुम्हाला असं काही शंका आहे का तुमच्या? संशय पण नाही म्हणू शकत मी, कारण मला ज्यांच्यावर एखादं वाटावं की ह्या माणसाने केलं, त्या माणसाचा मला काहीच फोन नाही आला, काही नाही ना, त्यांच्या माणसांचंही नाही, काही नाही। सर, आता तुमच्या मार्गात अडथळा आहे, फॉर्म भरू दिला जात नाहीये हे मात्र नक्की, हे तुमचं म्हणणं आहे। आता यानंतर तुम्ही काही पावलं उचलणार आहात का किंवा कुणा व्यक्तीकडे दाद मागणार आहात का? नाही, दाद म्हणजे मी दाद मागू शकलो असतो, बऱ्याच गोष्टी मी करू शकलो असतो, अशा जरदरच्या गोष्टी आहेत। पण इतक्या वर्षानंतर महामंडळाची निवडणूक लागली आहे, ती सुरळीत पार पडो, चांगली माणसं तिकडे निवडून येऊत, एवढीच चांगली इच्छा आहे। त्यामुळे कुठे आडकाठी मी करायचा प्रयत्न केला नाही।
नक्कीच धन्यवाद विजय सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाचं म्हणणं आहे अभिनेते विजय पाटकर यांचं. चित्रपट महामंडळाची निवडणूक एवढ्या वर्षांनंतर लागते आणि एवढ्या कालावधीनंतर जेव्हा ही निवडणूक लागते आणि तेव्हा अर्ज भरण्यासाठी त्यांच्या मार्गात अडचणी येतात, अडथळे निर्माण केले जात आहेत असं सरांचं म्हणणं आहे. विजयजी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.